अरे कोण आहे का? अरे कुणाकडे थेंबर तरी पाणी मिळेल का? माझ्या लेकरासाठी फक्त 2 घोट पाणी द्या, फक्त 2 घोट. अरे पाणी द्या. देवा, एक सर तर पाड, माझं समजा गाव संपून जाईल. तुम्ही सुद्धा आता अधिक विचार करू नका. किती गोष्टींचं ओझं वाहणार तुम्ही. त्यात महादेव देखील तुमच्या सोबत नाहीये. ते असते तर कमीत कमी तुमच्या मनावरचं ओझं तरी हलकं झालं असतं. जर हा दुरावा मिटवता आला तर कदाचित माझ्या मनावरचं ओझंही हलकं होईल. कारण आता हा विरह मलाही सहन होत नाहीये. देवींचा आवाज. की हा आमच्याच मनाचा भास होता. खरंच देवींनाही हा दुरावा असह्य झालाय. त्यांनाही हा विरह संपवायचा आहे. परंतु जरी त्यांनी हा दुरावा मिटवायचं ठरवलं असेल तरी आम्ही तयार आहोत का? कधी कधी दुरावा संपवण्यापेक्षा तो स्वीकारणं सोपं असतं. पण मन अजूनही त्यांच्यापाशी जाऊन थांबलंय. अरे हा इथं, हा तर आईच्या काळजीनं घरात बसलेला असाय पाहिजे होता. माझी त्या तुळजाच्या भक्तांनी पुन्हा काहीतरी डाव खेळलाय. आता मलाच काहीतरी करावं लागेल. अरे बाबा, तू भिक्याचा भाऊ ना रे? होय, काय काम होतं का? काम बिम काय नाही, पण काय करतो एवढं उन्हाचं? पावसाळी पिकाची तयारी करतोय. काम कसं ये झालं ना तर हाती काहीतरी पडतंय बघा. होय होय, ते बी चांगलंच आहे म्हणा. पण शेतकरी म्हणले की चिंता बी लय, रात दिस काळजीत जगावं लागतं. मला बी चिंता लय वाटायची. नाही म्हणजे आता बी वाटते. पण एक गोष्ट मी आता ठरवली आहे. मनात येणाऱ्या प्रत्येक चिंतेचं ऐकायचं नाही. आता माझ्या लक्षात आलंय, ही चिंतानं माझं विचार भरकटतीया. त्यामुळं ना मी आता फक्त माझं काम करत राहणार. बाकी बघून घ्यायला देव आहेत की. आतापर्यंत चिंता फक्त तुझ्या कानात कुजबुजत होती. आता तू तिच्याकडे ढुंकून बी बघत नाहीस. ठीक आहे, मग आता मला दुसराच डाव टाकावा लागेल. काय हो, अहो कसला विचार करताय? असं गप का झालाय? काय नाही बाबा, मी कसला विचार करणार. शेतकऱ्याचं आयुष्य डोळ्यामोर आलं रे. किती राबता रे तुम्ही. हाय का, किती घाम आला तुझ्या अंगाला. हा पुस बरं. राबा र राबा. अरे तुम्ही तर जगाचं पोशिंदा हायचा. तुम्ही राबला तर आम्हाला खायला अन्न मिळेल. पण जीवाची काळजी घ्या. होय होय, लाग का आम्हाला. आत्ता कळलं माझी जादू का फसत होती. त्या तुळजाच्या कुकवानंच त्याला कवच मिळालं होतं. हा डाव माझ्या आधीच लक्षात यायला पाहिजे होता. पण हरकत नाही, आता ते कवचच राहिलं नाही. आता म्या असा वार करणार की तुझी तुळजाच काय, स्वतः देव बी तुला वाचवू शकणार नाही.
अगं तुळजा, उघड की लवकर. अगं असं जीव टांगणीला लावू नगस ग. अगं आई उघडते ना, इतकी घाई कशाला? अव देवी, पत्र वाचण्याआधी एकदा गंगाई मातेच्या चेहऱ्याकडे बघा तरी. उत्साह तर असणारच ना, जनक बाबांचं पत्र आहे. ए गप्पा की पोरींनो, आणि तू उघड की, वाच की बिगी बिगी, वाच बरं आता. वाजते हा. तुळजा नांबा, तुम्ही दोघी सुखरूप असाल अशी आशा करतो. प्रवास चांगला चाललाय. जिकडं जिकडं गेलो तिकडं तुमची आठवण आली, लोकांची भेट झाली, नवीन ठिकाणं पाहिली, पण मन मात्र सारखं घराकडंच धावतं. आणि गंगाई, तुझा राग उतरला का? कारण मला अजून बी तुझा आणि तिचा रुसलेला चेहरा दिसतोय. तू काय काळजी करू नकोस, होईल समद नीट. स्वतःची काळजी घे, जेवण येळच्या येळी कर, आणि उगाच माझी चिंता करू नग. अजून बी इतकी काळजी करता होय? आई, अगं काय झालं? आता काय सांगू, इतकी वर्ष संसार केला, पण पहिल्यांदाच त्यांच्या बोलानं डोळं भरून आलं. आई, मी तुमचं नातं लहानपणापासून पाहते. तुला भांडताना पाहिलं, हसताना पाहिलं, पण तुला असं भावूक होताना कधीच नव्हतं पाहिलं. माय, अव ही तर विरहाची ओढ असते. माणूस आपल्या जवळ असला की आपल्याला त्याची किंमत कळत नाही, पण जेव्हा तो दूर जातो ना, तेव्हा त्याच्याशिवाय दुसरं काय बी दिसत नाही बघा. होय ग, माणूस समोर असला की भांडण होतं, राग येतो, अबोला धरला जातो, आणि तोच माणूस जर दूर गेला तर ते भांडण आठवण बनून राहतं बघ. मग तुला त्यांची इतकी आठवण येत असेल तर काही दिवस घरी जाऊन ये. अगं नाही ग, त्यांनीच तर ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. आणि तू जशी तुझ्या कामासाठी तुझ्या पतीपासून दूर आहेस ना, तसंच माझं बी काय असतं ते दायित्व आहे. ह्या रूपात तुझं लगीन जरी झालं नसलं ना, तरी महादेव तुझेच आहेत. ते आता हिथं तुझ्या जवळ असते ना, तर म्या बी गेले असते बघ. पण आता मला असं वाटतंय की ज्या दिवशी तुमच्यातला दुरावा संपल ना, त्या दिवशी माझ्या आणि माझ्या धन्याचा बी संपल बघ. मला वाचता येत नसल, पण ह्यो लखोटा त्यांनी त्यांच्या हातानं लिहिलाय. म्या ह्या माझ्याकडेच ठेवणार, बघत बसणार ह्याच्याकडं. म्या काय म्हणते माय, आता तुम्ही ना जरा विश्रांती घ्या. वय पती पत्नीचं नातं हे फक्त सहवासाचं नसतं, ते विश्वासाचं असतं. म्हणूनच अंतर वाढलं तरी प्रेम कमी होत नाही. उलट विरहच त्या नात्याची खरी खोली दाखवून देतो. दाद्या, काय करतोयस? ठीक आहे. अरे पावसाळी पिकाची तयारी करतोय. सावकारानं मोहरा बी दिल्या ह्यासाठी, मग पेरणी करायला न गवय. अरे पण दादा, ह्यावेळी गावात पाऊस कुठं आहे? कुठं आहे म्हणजे? अरे पावसाचा काळ आहे म्हणल्यावर पाऊस पडणार नव. अरे सध्या अवघा घाई करून न ग. तसा बी पावसाचा काय ठाव ठिकाणं दिसत नाही यावेळी. आम्हाला सगळ्यांनी तर वाटतंय पाऊस उशिराच येणार आहे. होय होय, पावसाचा अंदाज घेतल्याशिवाय पीक घेणं चुकीचं आहे. कारण पेरणी आता केली आणि पाऊस उशिरा लागला तर समद्यांचंच नुकसान आहे. आईला शब्द दिलाय,
आता मी चिंता नाही करणार. मला सांगा तुम्ही काय करणार आहेसा? म्हणजे तुमची बी शेती आहेच की. अरे आमचं शेत आहे म्हणूनच तर आम्ही सगळे चाललोय भुजंग बाबाकडे. तोच आता यावरनं मार्ग काढणार आहे. अरे भुजंग बाबा लय मायावी आहे. अरे हवामानाचा अंदाज बी बांधू शकतोय तो. भुजंग बाबा की जय. खरंय, अरे भुजंग बाबा लई कमालीचा माणूस आहे. तुला सांगतो समधी माहिती बरोबर सांगतोय. अरे दाद्या हवेतून सोने बी काढतात आणि भविष्यवाणी बी करतात आणि सांगितलेली भविष्यवाणी बदलण्याची ताकद बी आहे त्यांच्यात. दाद्या मी काय म्हणतोय, आपण बी जाऊया की त्यांच्याकडे. नाही नाही, मी काय येणार नाही. तुला जायचं असेल तर जा. ठीक आहे, आम्ही जातो. चला रे. जर मला हवामानाचा अंदाज कळलाच नाही आणि मी चुकलो तर नाही नाही, मी बी गेलो पाहिजे. मी जर गेलोच नाही आणि मला तिथली माहिती कळाली नाही तर आता समधी म्हणतात तर भुजंग बाबा खराबी असत. मी इथं राहून चिंता करण्यापेक्षा मी बी गेलेलं बरं. पद्माला कारागृहातून मुक्त कोणी केलं? असुरिकेचा वध कोणी केला? एकामागून एक प्रश्न उभे राहत आहेत आणि उत्तर एकाचही मिळत नाही. तो जो कोणी आहे प्रत्येक वेळी माझ्यापेक्षा एक पाऊल पुढे कसा असतो? सुरेश, आपण अजून त्याच विचारात आहात? होय सम्राज्ञी. असुरिकेची हत्या आणि पद्महंसाचं पलायन या दोन्ही घटना मला अस्वस्थ करतायत. असुर नरेश, खरं सांगायचं झालं तर सुरुवातीला तुळजावर आक्रमण करण्याचा आपला निर्णय आम्हाला अजिबात पटला नव्हता. परंतु नंतर असं वाटलं की आपण असे किती दिवस नियमांच्या चौकटीत स्वतःला बांधून ठेवणार आहोत? आपण असुर आहोत. आपल्याला प्रत्येक वेळी दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या नियमांप्रमाणे वागण्याचं बंधन का असावं? नाही सम्राज्ञी, तुळजावर आक्रमण करण्याचा निर्णय अयोग्य नव्हता. आणि आता पद्महंसाच्या पलायनानंतर ही गोष्ट अधोरेखित झाली आहे की ही दोन्ही कृत्य ज्यांनी कोणी केली आहेत तो तुळजेच्या प्रासादातला आहे. परंतु तरीही तुळजा किंवा तिच्या सैन्यापैकी कुणी जर असुरिकेची हत्या केली नसेल तर आम्ही तुळजेवर आक्रमण करणार नाही. पण मग असुर नरेश, आपण पुढे काय करणार आहात? कोणत्याही स्थितीत आमच्या प्रिय असुरिकेला जिवंत करणं हाच आमचा ध्यास आहे आता. परंतु असुर नरेश, आपल्याला असं का वाटतं की असुरेखेला जिवंत केल्यानंतर आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील? तुम्ही पाहिलंच सम्राज्ञी, ज्या क्षणी असुरिकेवर प्रहार झाला त्या क्षणी असुरिकेची दृष्टी त्या वार करणाऱ्यावर होती. तिने त्याला पाहिलं हे निश्चित. आणि आता असुरिकाच आपल्याला सांगू शकेल की तिच्यावर हा जीव घेणा प्रहार कोणी केला. असुर नरेश, ही कल्पना तर अगदी योग्य आहे. परंतु असुरेखेला जीवित कसं करायचं? या प्रश्नाचं उत्तर सांप्रत आमच्याकडे नाही, परंतु दैत्यगुरु शुक्राचार्यांकडे आहे. ते त्याचाच मार्ग शोधत आहेत. या अंधकारातून बाहेर पडण्याचा मार्ग केवळ त्यांना ज्ञात आहे. मृत्यूशी 2 हात करण्याचं, त्याला पराभूत करण्याचं सामर्थ्य केवळ दैत्यगुरु शुक्राचार्यांकडे आहे. या संपूर्ण सृष्टीमध्ये त्यांच्या इतका ज्ञानी कोणीही नाही. भुजंग बाबा की जय. भुजंग बाबा की जय. भुजंग बाबा की जय. भुजंग बाबा की जय. भुजंग. अरे
दारात काय उभा आहे? ये आतमध्ये येऊन बस. बाबा ह्यो माझा मोठा भाऊ सदा दादा शेती करतोय. दादा ये. ते तुम्हीच ना मला शेतात भेटले होते? होय. अरे शेतात किती राब राब राबतोस तू. लय चांगला माणूस आहेस बघतो. मात्रा बरोबर लागू पडली. आता याच्या मनात अशी चिंता पेरतो की ह्याचा जीव त्याला नकोसा होईल. लोक हो, शेतकरी हा फक्त त्याच्या शेताची चिंता करत नाही, तर त्याच्या मनात समध्या गावाची काळजी असते. शेतकरी फक्त दुसऱ्यासाठी जगतो. खराय बाबा तुमचं. अहो यंदा आमच्या मनात एकच धाकधूक लागून राहिली आहे. अहो आबाळा ढगच दिसना झाल्या. बाबा पाऊस कधी येणार एवढंच सांगा, मनाला जरा आधार मिळेल. माझ्या शेतीवर माझा लय जीव आहे. ह्या मातीनं मला कधी बी रिकाम्या हातानं पाठवलं नाही. माग उंदरांनी अर्ध पीक खाल्लं, पण अर्ध राहिलेलं पीक इतकं चांगलं आलं की माझी समधी नुकसानी भरून निघाली. यंदा बी तसंच काहीतरी होऊ दे, बाकी काय बी नग मला. अरे म्या त्यासाठीच बसलोय. आज नक्षत्र काय सांगतात ते बघूया. म्हणजे पाऊस, ऊन, थंडी, ऋतू हे समद नक्षत्राच्या इच्छेने फिरत. आज त्यांनाच विचारूया. काय दिसतंय? मी आता पहिल्यांदाच बघतो हे. अरे होय, मी पण पहिल्यांदाच बघतोय हे. हे खरंच नक्षत्र आहे तर? शांत, अगदी शांत. क्षणभरात नक्षत्र त्यांचं रहस्य उलगडतील आणि आज जे दिसल ते बदलायची ताकद कुणाच्यातच नसल. मंगलाबाई, मंगला ते देवी, अव तुम्हाला काही सांगायचं आहे का? हे माझ्या बरोबर काय घडतंय? एक साधी गोष्ट सांगण्यासाठी मन इतकं का धडधडतंय? या मानवी देहाबरोबर हे मानवी मनही किती चंचल असतं. एका विचारानेही त्यात किती वादळं उठतात. अव काय झालं देवी? कसला एवढा विचार करत आहे? मंगला, ते तू म्हणाली होतीस ना, तुला तुझ्या पतीला भेटायला पुन्हा जायचंय. होय. जर तुझी तशी इच्छा असेल तर आम्ही तुझ्या सोबत यायला तयार आहोत. काय? खरंच देवी? तुम्ही खरंच माझ्या संग एवढ्या लांब येणार? हो, जर तुला तसं वाटत असेल तर आम्ही येऊ परत तुझ्या सोबत. मला वाटलंच होतं बघा देवी. अव तुम्हाला तिथं लय भारी वाटत होतं.
मला माहित होतं तुम्हाला परत एकदा तिथे जायची ओढ नक्की लागणार. हे बघ, उगाच काही तर्क लावू नकोस. तुला जायचं असेल तेव्हा मला सांग, आम्ही येऊ तुझ्यासोबत. कदाचित हे सारे संकेत दुर्लक्षित करण्याची वेळ आता संपली आहे. प्रत्येक जण मला एकाच दिशेने नेते आणि माझं मनही आता त्याच दिशेने चालू लागले. हो तुळजा, कदाचित आता महादेवांना पुन्हा भेटण्याची वेळ जवळ आली आहे. गंगाई माते, अहो आपली योजना आज यशस्वी झाली आहे. हो, काय झालं? एवढा आनंद कशापायी? तुळजा पुन्हा एकदा तिकडे यायला तयार झालीये. काय? खरंच? हो, तुळजा मला स्वतः म्हणाली की आम्ही येऊ तुझ्यासोबत. म्हणजे तुळजाच्या मनातला दुरावा दूर व्हायला लागला आहे. चला, आपले प्रयत्न व्यर्थ गेले नाहीत. वय म्या ना सतत तिच्या मनात महादेवांची आठवण जागी करून देत होती बघ. हो, आणि कदाचित आज जनक बाबांचं पत्र आलं होतं ना, त्यामुळे तिच्या मनातील भावनांना वाट मिळाली असेल. हो अहो, मी सुद्धा सारखा महादेवांचा विषय काढत होते, म्हणजे त्यांच्या मनातल्या भावनांना शब्द मिळावेत. आणि म्या बी माझ्या धन्याची आठवण सारखी तिला सांगत होते, म्हणजे विरह काय असतो ना हे तिला जाणवावं म्हणून. आणि मीही तिला सतत तिकडे येण्यासाठी आग्रह करत होते. आज आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. वय चला, आता पुढचा टप्पा, देवी आणि महादेवांची भेट. हा दुरावा लवकर संपो. आम्ही ही आनंदाची बातमी आत्ताच विष्णुदेवांना सांगून येतो. वय काय रे सदा, काय झालं? आज शेतावर गेला होतास ना? भाऊजी, काय झालं? असं गप का बसलाय? आता शेतावर जाऊन काय बी उपयोग नाही. अरे असं का बोलतोय? झालं काय? भुजंग बाबांनी आमचं डोळे उघडले. जय भुजंग बाबा. परत तो भुजंग. आता नवं काय घातले त्यानं तुमच्या डोसक्यात? हो वहिनी, काय बी वंगा सांगितलं नाही त्यांनी. उलट त्यांनी आम्हाला उघडे डोळे करून विचार करायला सांगितलंय. म्हणजे आज आम्ही त्या भुजंग बाबाकडे गेलो होतो. यंदा पाऊस कधी पडणार आहे, किती उशीर लागणार आहे, तेच विचारायला. मग काय म्हणला त्यो? तो म्हणला यंदा नक्षत्राची चाहूल काय चांगली दिसत नाही, पाऊस उशिरा येणार आहे, आणि जरी आला तरी शेतीला पुरेल का नाही याची काय बी खात्री नाही. भाऊजी, भुजंग काय म्हणलं ते मनाला लावून घ्यायचं का? हवं तुळजाईची मर्जी मोठी आहे, आणि उद्याच पाऊस पडला तर? पण त्याने आजवर सांगितलेलं काय चुकलं बी नाही ना, म्हणून जरा काळजी वाटते. सदा, नक्षत्रापेक्षा मोठी आपली तुळजाई आहे, लक्षात ठेव. जर भुजंगचं म्हणणं खरं ठरलं तर पाऊसच पडला नाही तर माझ्या घरच्यांच्या आशा ह्या शेताबरोबर कोमेजून जातील का? देवी, ही चिंता माझी पिच्छा सोडत नाही. माझी रक्षा कर देवी, माझी रक्षा कर. अरे हे काय झालं? अरे नक्षत्र कुठं गायब झाली? नक्षत्र कुठे गेली? बाबा, काय दिसलं? कौल आला का? कौल मिळाला. नक्षत्रांनी
त्यांचा निर्णय सांगितलाय. मग सांगा ना, पाऊस कधी पडणार आहे? या येळेला तुमच्या गावात पाऊस पडणारच नाही. कसं शक्य आहे? आजपर्यंत असं कधी झालंच नाही. नाही, हे समज खोटं हाय. दरवर्षी पाऊस पडत आलाय, मग यंदा कसा काय नाही पडणार? ए बाबा, हे म्या नाही बोलत, नक्षत्र बोलत्यात. या फक्त त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जर खरंच पाऊस पडला नाही तर शेतीचं काय, घरच्यांचं काय, सावकाराचं धन कसं फेडशील? तुला माझी आण आहे, यापुढे एवढी चिंता करायची नाही. जे काय व्हायचं आहे त्या समद्याला आपण समदे मिळून सामोरं जाऊ. नाही, हे समज खोटं आहे. पाऊस पडल, देव असा अन्याय होऊ देणार नाही. खरंच तुला तुझ्या देवावर एवढा विश्वास आहे? मग चल, तुला तुझ्या भविष्याची एक चुणूक दाखवतो. ये इथे समोर उभा राहा. भुजंग बाबा, काय करणार आहेसा? ए, मध्ये मध्ये बोलू नको. म्या फक्त याला याच्या प्रश्नाचं उत्तर दाखवतो. अरे कोण आहे का? अरे कुणाकडे थेंबर तरी पाणी मिळेल का? माझ्या लेकरासाठी फक्त 2 घोट पाणी द्या, फक्त 2 घोट. अरे पाणी द्या. देवा, एक सर तर पाड, आज समजा गाव संपून जाईल. हे काय झालं? माझं शेत काल पातूर समद हिरवगार होत, हे असं समद करपून कसं काय गेलं? हे समद काय होऊन बसलं? हाय तू जाई, या मातीनं आम्हाला कधीही उपाशी ठेवलं नाही. मग आज हिच्यावर ही वेळ कशी काय आली? नाही नाही नाही, हे समजा खोटं आहे. हे खरं असू शकत नाही. हे खोटं आहे.